बातमी कोकणातून आहे। कोकणात वाढत्या तापमानाचा कडाका आता हापूस आंब्याला बसू लागलाय। रत्नागिरीत गेल्या 2 दिवसांपासून पारा 40 अंशांच्या पार गेलाय, त्यामुळे झाडावरील आंब्याला झळ लागली आहे। तर आंबे गळून खाली पडतायत। यंदा आधीच उत्पादन 10%वर असताना आता तयार पीकही हातातून जाण्याच्या भीतीने बागायतदार संकटात सापडले। तर वाढत्या तापमानामुळे आंब्यावर नेमका काय परिणाम होतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। फळांचा राजा हापूसला सध्या ग्रहण लागलेलं आहे। हवामान बदलाचा फटका बसलाच आहे, त्याचबरोबर उष्णतेचा फटका देखील या हापूसला बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उष्णता घातामुळे हा जो आंबा भासतोय 10% सुद्धा यावेळेला आंबा नाही, पण त्या 10%मध्ये सुद्धा फवारणी म्हणा किंवा इतर आणि उष्ण घातामुळे हा जो आंबा भासतोय त्याला आम्हाला शेतकऱ्यांना पुष्कळ नुकसान झालेलं आहे। मी सरकारला एवढीच विनंती केली की हेक्टरी 22,000 मी जे हे केलं आहे त्याच्यात काही वाढ करून शेतकऱ्यांना जेणेकरून बरोबर पैसे मिळावे, रक्कम मिळावी। उष्णतेची लाट जास्त पसरल्यामुळे आता आंबा भाजला जातो, त्यामुळे यंदा 10% पण आंबा नाही आहे। त्यामुळे शेतकरी खूप टेन्शनमध्ये आहेत। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना चांगली मदत करावी अशी मी विनंती करतो। अमोल काले, साम टीव्ही, रत्नागिरी।